अशी ही जगदंबा भवानी साऱ्या महाराष्ट्रातील भक्तावर प्रेम करणारी। मग भक्त त्या तुळजापुराच्या ठिकाणी जाऊन काय म्हणतात? काय म्हणतात बरं? त्या अंबाबाईला नवस करतात। काय नवस करतात? अंबाबाईची ओटी खण नारळानं भरतात। कुणी करतात अंबाबाईच्या मंदिरामध्ये पाळणे बांधतात, हा तर कुणी अनेक प्रकारचे नवस करतात, करतात तर कुणी कोणत्या प्रकारचे नवस करतात हा सांगायला पाहिजे। सांगा अंबिका नाव तुझं दुरवरी तुझ्या डोंगराला बांधी तो पायरी। अंबिका ग नाव तुझं दुरवरी तुझ्या डोंगराला बांधी तो पायरी। बांधन मी पायरी बोध घेऊन रथयांतरी मोह सारुणी दुरी देह अर्पिन चरणावरी। अंबिका ग तुझ भव दुःख हरी तुझ्या डोंगराला बांधी ते पायरी। अंबिका ग नव तुझा दुरवरी तुझ्या डोंगराला बांधी ते पायरी। नको संसार नको ती माया नको देह फुकट हा वाया। तुझ्या सेवेत जिजावी काया तुझी सदा असावी छाया। अंबिका ग भक्ती ठेव अंतरी तुझ्या डोंगराला बांधी तो पायरी। अंबिका ग नव तुझं दुरवरी तुझ्या डोंगराला बांधी तो पायरी। अंबिका ग नव तुझं दुरवरी तुझ्या डोंगराला बांधी तो पायरी। अंबिका ग नव तुझं दुरवरी तुझ्या डोंगराला बांध तो पायरी। आज या जगदंबा भवानीचा नवस करतात करतात आणि नवस केल्यानंतर तुळजापुराच्या ठिकाणी जातात। जातात कुणी कवड्याची माळ घेतात, घेतात. कुणी परडी हातावरती घेतात, हा. कुणी पोत घेतात। हा. मग मला सांगा गोंधळी बुवा, ही कवड्याची माळ कशी झाली? कशी झाली? कोणत्या प्रकारे ह्या कवड्याच्या माळीची निर्मिती झाली? कशी झाली बरं? आणि या कवड्याच्या माळेला कवड्या असाव्या किती? किती असाव्या? याचं काहीतरी शास्त्र असेल ना? आहे ना हे मला सांगा गोंधळी बुवा, ही कवड्याची माळ निर्माण होताना हा ज्या वेळेला अंबाबाईचं दैत्याशी युद्ध चालू होतं होतं. आणि घनघोर युद्ध चालू असताना चालू होतं. आणि त्यावेळेला ती जगदंबा भवानीला तो दैत्य काही आठवेना आणि असं झाल्यानंतर त्या अंबाबाईला मदत करण्यासाठी 64 जोगिनी त्या ठिकाणी आल्या आणि त्या ठिकाणी त्या जोगिनींना अंबाबाईला युद्धामध्ये मदत केली। तर मदत केल्यानंतर अंबाबाईनं त्या जोगिनींचं नाव त्रिभुवनामध्ये राहावं, हा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहावं राहावं. म्हणून काय केलेलं आहे? काय केलं? कवड्याच्या माळेच्या रूपानं बर. त्यांना आपल्या अंगावरती साजामध्ये चढवलेलं आहे। हा. म्हणून हे आराधी आज या कवड्यांना आपल्या गळ्यामध्ये घालतात, घालतात. अंबाबाईचा उदो उदो म्हणतात, म्हणतात. अंबाबाईचा गोंधळ घालतात, घालतात. अंबाबाईचा जोगवा मागतात। मागतात. मग हा जोगवा कोणत्या प्रकारे मागतायत? माझ्या अंबाची घेऊन परडी माझ्या विना नाही कोण दुसरी। चल सारा 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 डोंगरी ग डोंगरी ग जाऊ डोंगरी, डोंगरी ग डोंगरी ग जाऊ डोंगरी, डोंगरी ग डोंगरी ग जाऊ डोंगरी, डोंगरी ग डोंगरी ग जाऊ डोंगरी। माझ्या अंबाची घेऊन परडी माझ्या विना नाही कोण दुसरी, माझ्या देवीची घेऊन परडी माझ्या विना नाही कोण दुसरी। चल सारा 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 डोंगरी ग डोंगरी ग जाऊ डोंगरी, डोंगरी ग डोंगरी ग
अशा प्रकारची ही आदिमाया शक्ती अशा प्रकारच्या राजांना पावली, कोल्हापूरच्या राजाला पावली. आणि त्यानंतर हा काय म्हणतात गुंजळी बुवा, काय म्हणतात बाबा? ही आदिमाया सत्वधारी आहे. हा तिनं कोल्हापूरच्या राजाचं सत्व पाहिलं, पाहिलं नगरच्या तेल्याचं सत्व पाहिलं, पाहिलं धाराशिवच्या पवाराचं सत्व पाहिलं, हा शिवाजी राजाचं सत्व पाहिलं. पाहिलं अहो इतकंच नाही तर प्रभू रामचंद्राचं देखील त्या अंबाबाईनं सत्व पाहिलं पाहिलं. बरं का? म्हणून त्या अंबाबाईला काय म्हणतात माहितीये का? काय म्हणतात बरं? आदिमाया सत्वधारी ग, जगामध्ये कीर्ती भारी माया तुझी. आदिमाया सत्वधारी ग, जगामध्ये कीर्ती भारी माया तुझी. जगामध्ये कीर्ती भारी माया तुझी. जगामध्ये कीर्ती भारी माया तुझी. आदिमाया सत्वधारी ग, जगामध्ये कीर्ती भारी माया तुझी. आदिमाया सत्वधारी ग, जगामध्ये कीर्ती भारी माया तुझी. जगामध्ये कीर्ती भारी माया तुझी. जगामध्ये कीर्ती भारी माया तुझी. तत्व पाहिलं आंबेनं माझ्या, देवीनं माझ्या शरण आला कोल्हापूरचा राजा, कोल्हापूरचा राजा. परडी दिली हातावरी माया तुझी. जगामध्ये कीर्ती भारी भारी. आदिमाया सत्वधारी ग, जगामध्ये कीर्ती भारी भारी. जगामध्ये कीर्ती भारी माया तुझी. जगामध्ये कीर्ती भारी माया तुझी. अंबिका माझी पावली कोणाला, पावली कोणाला. धाराशिवच्या पवाराला, पवाराला. पडी दिली हातावरी माया तुझी. जगामध्ये कीर्ती भारी भारी. आदिमाया सत्वधारी ग, जगामध्ये कीर्ती भारी माया तुझी. 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 अशा प्रकारे या जगदंबा भवानीनं अनेक जणांचं सत्व पाहिलेलं आहे. त्या प्रभू रामचंद्राचं कोणत्या प्रकारे सत्व पाहिलं? पाहिलं ज्या वेळेला प्रभूच्या रामचंद्राला हा. 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, लागला त्यावेळेला प्रभू रामचंद्र दंडकारण्याच्या मार्गाने हा ते कुठे आले? तुळजापूरच्या ठिकाणी आले. आले आणि तुळजापूरच्या ठिकाणी आल्यानंतर हा ते सगळ्या झाडांना कवटाळायला लागले, लागले झाडांना आलिंगन द्यायला लागले. हा तर अशा प्रकारे इकडे कथा कुठं लागली? कुठं लागली? कैलासामध्ये. कशी? तर कैलासामध्ये शिवानी हा महादेवानी हा राम नामाचा जप चालवलेला आहे. आहे कोणत्या प्रकारे जप चालवलेला आहे? हा ये रे माझ्या राम राया, ये रे माझ्या राम राया. गोळ्या शिवाची बोली रे माया, गोळ्या शिवाची बोली रे माया. ये रे माझ्या राम राया, ये रे माझ्या राम राया. ये रे माझा राम राया. ये रे माझा राम राया. माझ्या मनाला तुमचाच छंद
प्रकारे हा. महादेवानी भक्ती मांडली. मांडली. कोणाची भक्ती मांडली? कोणाची मांडली? त्या प्रभू रामचंद्राची भक्ती मांडली. हा. त्यावेळेला पार्वती काय म्हणते? काय म्हणते बरं? भगवान शंकरा, हा या तिन्ही ताळाचे तुम्ही स्वामी, स्वामी. आणि असं असताना तुम्ही त्या प्रभू रामचंद्राचं नाव घेता, हा हे कसं काय? प्रभू रामचंद्रांनी जगाच्या कल्याणासाठी अवतार धारण केला केला. आणि जगाच्या कल्याणासाठी त्यांनी जन्म घेतला. घेतला. अहो, मातेच्या सांगण्यानुसार हा ते अरण्यामध्ये वनवासासाठी गेले गेले. आणि तिथे गेल्यानंतर त्यांची सीता पळवून नेली पळवून नेली. आणि तिच्या दुःखामध्ये हा ते झाडाला आलिंगन देत आहेत, हा दगडाला आलिंगन देत आहेत. देत आहेत. आणि असं असताना हा हे प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे वनवास लागलेला आहे. लागला. मग त्यावेळेला पार्वती काय म्हणते? हा भगवान शंकरा, असे असणारे प्रभू रामचंद्र आपल्या बायकोसाठी वनामध्ये फिरत आहेत आणि अशा प्रभू रामचंद्रांना तर मी एका क्षणामध्ये फसवून येईन. हा शंकर म्हणतात, पार्वती, हा अगं रामचंद्राला फसवणं एवढं सोपं नाही. सोपं नाही. का सोपं नाही? हा कारण ते 3 ताळाचे अधिष्टपती आहेत. हा तर अशा प्रभू रामचंद्राला फसवणं सोपं नाही. नाही. मग पार्वती काय म्हणते? काय म्हणते? मी जाते प्रभू रामचंद्राला फसवून परत येते. हा या उद्देशाने पार्वती पृथ्वी तलावर आलेले आहे. हा मग आल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या समोर सीतेचं रूप धारण केलेलं आहे केला आहे. आणि रामाच्या समोर येऊन काय म्हणते? काय म्हणते? रामा, मी तुझी सीता तुझ्या समोर आहे. हा असं म्हटल्यानंतर रामाने ओळखलं हा की ही माझी सीता नाही, ही माया पार्वतीचा अवतार आहे. अवतार आहे. त्यावेळेला ते पार्वतीला काय म्हणतात? काय म्हणतात? माया, तू या का ठिकाणी? हा माया, तू का इथं? हा असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तुळजापूर नावाचं क्षेत्र तयार झालं. हा आणि असेच पुढे आल्यानंतर दंडकारण्यातून पुढे येत असताना हा येरमाळे या गावी आले. आले. कोण आले? प्रभू रामचंद्र आले. हा आणि आल्यानंतर माता पार्वती त्या ठिकाणी ही सीतेचं रूप धारण करून गेली. हा आणि त्यावेळेला रामाला म्हणते, रामा, हा अरे मी तुझ्या समोर उभी असताना तू हा. कोणत्या सीतेचा शोध घेत आहेस? आहेच. त्यावेळेला रामचंद्र म्हणतात, हा. माया, अगं तू येडी आहेस का? हा तू माझ्या पाठीमागे का लागली आहेस? हा त्यावेळेला सीता म्हणते, खरंच. पार्वती म्हणते, मी सीतेच्या रूपामध्ये आल्यानंतर सुद्धा रामाने मला ओळखलं. हा. मी रामाचं सत्व हरण करू शकले नाही. त्यावेळेला येडेश्वरीचा अवतार त्या ठिकाणी निर्माण झाला. झाला. येरमाळ्याची येडाई म्हणून त्या ठिकाणी क्षेत्र निर्माण झालं. झालं. पुढे प्रभू रामचंद्र असेच वनामधून हिंडत असताना असताना पार्वतीच्या मनात आलं आलं की आपण अजून एकदा रामाला फसवायला पाहिजे. हा म्हणून आले कुठं? कुठं आले? कोरेगावच्या ठिकाणी. हा आणि कोरेगावच्या ठिकाणी आल्यानंतर म्हणतात, काय म्हणतात? पार्वतीनं आपला अवतार धारण केला. हा सीतेचा अवतार धारण केल्यानंतर रामाच्या समोर येऊन उभी राहिली. हा आणि आल्यानंतर रामाला म्हणते, रामा, हा अरे ज्या सीतेचा तू शोध घेत आहेस हा. ती सीता मी तुझ्या समोर उभी आहे. आहे. असं म्हणून तिने रामाला फसवण्यासाठी ती बोलायला लागलेली आहे. मग हा. राम म्हणतात, हे माई, तू मला किती वेळा फसवणार आहेस? जगत कल्याणासाठी तू या ठिकाणी येते. हा तर असं म्हटल्यानंतर ते पार्वतीला म्हणतात, काय हे म्हणतात? माया, या क्षेत्राच्या ठिकाणी तू हे माई या नावाने प्रसिद्ध व्हावं. हा म्हणून त्या कोरेगावच्या ठिकाणी हा. यमाई नावानं पार्वती प्रसिद्ध झालेली आहे. झालेले आहे. म्हणून म्हणतात, अशा प्रकारे ही क्षेत्र निर्माण झालेले आहेत. आहेत. तर प्रभू रामचंद्राने विचार केला हा की मायेला सांगितलं, माया, तू जी या ठिकाणी क्षेत्र निर्माण केलेले आहेस हा. त्या ठिकाणी धर्माचं रक्षण करावं, करावं. दैत्यांचा नाश करावा करावा. आणि या ठिकाणी क्षेत्रामध्ये तू प्रसिद्ध व्हावं. व्हावं. असं म्हटल्यानंतर जगदंबा भवानीनं हा. धर्माचं रक्षण करण्यासाठी पृथ्वी तलावरती अवतार धारण केला. केला. आणि अवतार धारण करून तुळजापूर क्षेत्र निर्माण केलं. केलं. नवरात्र उत्सवामध्ये हा. आणि चैत्र पौर्णिमेच्या उत्सवामध्ये अनेक भक्त लोक या तुळजापूरच्या ठिकाणी येतात. येतात. अंबाबाईची विनवणी करतात. करतात. अंबाबाईची पहाटे काकड आरती करतात. करतात. अंबाबाईला झोपेतून जाग करतात. होतात. कशा प्रकारे करता आहे? हा पाठीकालच्या कोंबड्यानं बागाता दिली, बाहेर पक्ष्यांची किलबिल झाली. जागी हो अंबाबायात पहाट झाली, जागी हो अंबाबायात पहाट झाली. जागी हो अंबाबायात पहाट झाली, जागी हो अंबाबायात पहाट झाली. पाठीकालच्या कोंबड्यानं बागाता दिली, बाहेर पक्ष्यांची किलबिल झाली. जागी हो
माझ्या कोंबड्यानं बागात दिली बाहेर पक्ष्यांची किलबिल झाली जागी हो अंबाबायात पहाट 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 झाली. अशा प्रकारे जगदंबा भवानीची भक्ती करतात करतात. आणि त्यानंतर जगदंबा भवानीची सकाळी पहाटे 4 वाजता आरती करतात. करतात. ती आरती कोण्या प्रकारे करतात? कशी करतात? छत्रसिंग डोंगर वर्णो सत्यानो दातो वर्णो सत्यानो दातो त्रिगुण तिन्ही ताळ महा तिन्ही ताळ आईच्या चरणी खेळतो चंडमुंड मन दोन महिषासुरवर नादितो महिषासुरवर नादितो घालून पाया स्थळी घालून चरणस्थळी केला आपला रहिवास अंबा जय देवी जय देवी हे राम जय भवानी कृपाळू वंद परशुरामाची मात आरती गोवाळो सतबाई गोवाळो मूळ माया रेणुके अंबा जय देवी जय देवी घाट शिळावर अंबिका उभी राहती तुकाई उभी राहती शिळावरती राहून वाट भक्ताची पाहती लेकर बाळ अंबिका सामोरा येती तुकाई सामोरा येती उतरून कडेवर घेऊन आपल्या रावळाची जाती अंबा जय देवी जय देवी जय रामा जय भवानी कृपाळू वंद परशुरामाची मात आरती गोवाळो सतबाई गोवाळू मूळ माया रेणुके अंबा जय देवी जय देवी चिनगार पिवळा अंबा रावळा द्वारी ग उभी देवळा द्वारी जय जयकार होतो मवन तुळजापुरी काया सुरा महादेवीची गाऊ आरती अंबाची गाऊ आरती दोन्ही हात जोडून दोन्ही कर जोडून आईच्या लागा चरणी अंबा जय देवी जय देवी कपाळू वंद परशुरामाची मात आरती गोवाळो सतबाई गोवाळू मूळ माया रेणुके अंबा जय देवी जय देवी चंद्राने कला सूर्याच्या शोभती कला चंद्राच्या शोभती परशुराम दिवट्या भानुदास दिवट्या आई गोवाळू आरती अंबा जय देवी जय देवी जय रामा जय भवानी कृपाळू वंद परशुरामाची मात आरती गोवाळू सतबाई गोवाळू